नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ एक नवीन हवाई वाहतूक केंद्र नाही, तर ते प्रवाशांच्या सुरक्षिततेचे आणि आरोग्याचे उत्कृष्ट मानक प्रस्थापित करणारे एक ठिकाण बनत आहे. विमानतळ ऑपरेटरने अपोलो रुग्णालयासोबत नुकताच केलेला सामंजस्य करार हा या दिशेने उचललेले एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे. यामुळे विमानतळावर केवळ आवश्यक वैद्यकीय सुविधा नव्हे, तर जागतिक दर्जाची आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली तयार झाली आहे. विमानतळ प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वीचे टर्मिनल 1 येथे 24 तास कार्यरत राहणारे अत्याधुनिक वैद्यकीय केंद्र स्थापन होणार आहे. या केंद्राची रचना अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तातडीने आणि परिणामकारक मदत पुरवण्यासाठी केली गेली आहे. या केंद्रामध्ये 3 डॉक्टर, 8 नर्सिंग स्टाफ आणि 2 ड्रायव्हर्स यांची टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी विमानतळावर 2 ऑनसाईट अतिदक्षता वैद्यकीय सेवेची उपकरणे असलेली रुग्णवाहिका उपलब्ध असतील. याशिवाय हृदयविकाराच्या घटनांमध्ये त्वरित प्रथमोपचार देण्यासाठी टर्मिनल परिसरात 65 ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर्स बसवण्यात आले आहेत. सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या अपोलो रुग्णालयाचे बॅकअप वैद्यकीय सहाय्य या संपूर्ण व्यवस्थेला अधिक बळकट करते. आरोग्य सेवेसोबतच विमानतळाने यापूर्वीच 7 किलोमीटर अंतरावरील अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेसोबतच नवी मुंबई आणि पनवेल महापालिका तसेच सिडकोच्या अग्निशमन दलासोबत आपत्तीवेळी परस्पर मदतीचा करार केला आहे.